नमस्कार मित्रांनो. आठवडाभर त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणून मी आज एक नवीन भाजी केली. गावावरून अळूची भाजी आली होती. माझ्या आईनेच पाठवली होती. चला तर मग त्या भाजी कशी करायची ती पाहूया. भाजी छान चिरून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर भाजीमध्ये लागेल एवढं पाणी ओतून गॅसवरती भाजी उकडण्यासाठी ठेवली. त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे टाकले. भाजी शिजण्याकरता थोडंसं मीठ टाकलं आणि झाकण लावून अर्धा तास भाजी शिजवून घेतलेली आहे. ही पहा, शिजवल्यानंतर अशा प्रकारे मॅशरने मॅश करून घ्यायची. दगडाने किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याने करू शकता. छानपैकी बारीक करून घेतलेली आहे भाजी. त्यानंतर भाजीला आपण फोडणी देऊया. ती कढई मी तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल ओतल्यानंतर तापलेल्या तेलामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकली. अळूच्या भाजीकरता लसूण ही लालसर करून घ्यावी. त्याने भाजीला अजून छान चव येते. लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये जिरं राई टाकली. हळद टाकली. लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ. भाजी उकडताना आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकूया. मसाला फ्राय करून घेतला. त्यामध्ये जे पदपद आहे ते टाकलं. असं तडका लागला पाहिजे भाजीला आणि सारखं हलवून एकजीव करून भाजी थोडा वेळ 10 मिनिटाकरता शिजवून घ्यावी झाकण लावून. गरजेपुरतं पाणीसुद्धा ॲड करू शकता. ही पहा, 10 मिनिटानंतर अशा प्रकारे भाजी आपली शिजून झालेली आहे. आणि ही भाजी खायलासुद्धा भाकरीवर अतिशय छान लागते. तुम्हीसुद्धा करून पाहू शकता. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.